कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रेडी? अभिराम, अरे अभिराम, ये. सरोजिनी येऊ का? अगं या विचारता काय, या ना. या. सायस अभिराम. मस्त काकू. या ना अभिराम. तुम्ही या आज आईंनी आते. एजे चिडले असणार माझ्यावर. खूप उशीर झाला कार्यक्रमाला. लीला, हो, कुठे हरवलीस? औषध कर. ये ना बाळा, समोर ये. हा. या सगळ्या या ग. काय करू? जाऊन बोलू का अभिनशी? मी त्यांच्याशी जाऊन बोलले तर कदाचित राग शांत होईल त्यांचा. लीला, हा, बाळा कुठे चाललीस? ये इकडे. ही सुन. ही का तुझी सून? नमस्कार करते. अगं, लग्नात यायला जमलं नव्हतं ना, त्यामुळे आज पहिल्यांदा भेट झाली. गोड आहे हा? मग असणारच. शेवटी मुलगी कोणाची आहे? वा, कालिली ताई, या अगदी वेळेवर आलात. आत्ताच कार्यक्रमाला सुरुवात होईल. या बस. मावशी, लीनाची आई. बर. आजी, हिचे आत्ताच आल्यात ना ऑफिसमधनं. मी त्यांना मसाले दूध देऊन येऊ का? हो, लवकर येशील ना? आजी पटकन येते. कार्यक्रम शीत आहे. सॉरी अभि. अभि, खरंच सॉरी. अभि, सॉरी ना. अरे, आता काय बोलणारच नाही का माझ्याशी? ऐका तरी. तिला बरं ठीक आहे, नाही बोलायचंय ना, नका बोलू. तिला काय करते? का त्रास देते मला? तुला एनिवेज माझी काही पडलेली नाहीये. जा तू तुझा तो ओटीचा प्रोग्राम कंप्लीट कर. गो. मी काही त्रास देत नव्हते, काहीतरी लिहित होते तुमच्या पाठीवर. काय लिहित होती? लक्ष दिलं असतात ना तर कळलं असतं. लीला प्लीज मला इरिटेट करू नकोस. आपण नंतर कधीतरी जाऊ बाहेर, ओके? काय चाललंय का तुमचं? नॉर्मली ना बायको नखरी करते, इथे नवऱ्याचेच नखरे जास्त आहेत. ठीक, ते सगळं जाऊ दे.
आता मी जे लिहितेय त्याच्याकडे जरा लक्ष द्या. सहा वाजता कसं पॉसिबल आहे? तुमचा प्रोग्राम अजूनही सुरू झाला नाहीये. अभि अभि बघा, आजी म्हणाल्या होत्या की फार वेळ नाही लागणार आहे, तासाभरात होईल. त्यामुळे 6ला जाऊ शकू आपण. प्लीज प्लीज. नक्की. नक्की. आणि त्याचं काय ना, आजींसाठी विधी खूप महत्वाची आहे, त्यामुळे अशी घाई तरी कशी करणार मी. प्लीज ना. 6 वाजता नक्की. एवढं प्रेमाने तू म्हणतेस तर ठीक आहे. थँक्यू. मला माहितीच होतं तुम्ही नक्की मला समजून घ्या. बरं, मी दूध आणलंय, छान गरम आहे, पटकन पिऊन घ्या. मी अशी गेले आणि अशी आले. 6 वाजता म्हणजे 6 वाजता. उशीर झाला तर मी चिडणार परत. हो का? वर्षा तू पूजा करून घे बाळा, तोपर्यंत येते लीला. ही बघ आलीच लीला. ये बाळा, पूजा झाली की माझ्या सोन्याची ओटी भर. हा, आणि तुझ्या गोंडस बाळासारखं माझ्या सोन्याच्या मांडीवर देखील असं छान गोंडस बाळ खेळू दे असा आशीर्वाद दे. काय चला. लक्ष्मी, आजी तुम्ही सून म्हणालात ना, मग यावर्षी आम्हीही बाळाचं मनावरती घ्यायचं ठरवलंय. अरे वा, उत्तम निर्णय घेतलाय. जरा सरस्वतीलाही सांग असा निर्णय घ्यायला. म्हणाव घे जरा आता मनावर. घरामध्ये बाळ जन्माला आला की घर कसं अगदी हसतं खेळतं होईल. सगळ्यांनी ओट्या भरून घ्या मग. काय अगं सरोजिनी, सगळ्यांनी एकत्रितरित्या चान्स घ्यायचं ठरवलं तर तुझी किती धावपळ होईल. म्हणजे सगळ्या नातवंडांना एकत्र खेळवायचं म्हणजे गंमत आहे का? हो ना. आणि एवढी सगळी नातवंड एकाच वेळी खेळवशील कशी? मला आवडेल, मला आवडणार आहे नातवंड खेळवायला. घरामध्ये बाळ असलं की घर कसं एकदम छान हसरं वाटतं नाही का? आणि एकापेक्षा जास्त बाळ असली तर मग काय विचारायलाच नको. त्यांचं हसणं, त्यांचं खिदळणं, त्यांचं रडणं याने संपूर्ण जागीर हाऊस आहे ना आमचं, ते भरून जाईल. चांगलं वाटेल मला. आणि मी सांभाळेन, अगदी प्रेमानं सांभाळेन. अहो नाही, तुम्ही एकट्या कशाला? मी तर म्हणते मी सुद्धा इथे येऊन राहून त्या मुलांचं सगळं प्रेमाने करेन. तुम्हाला सांगते, सगळी बाळं अशी एकत्र कधी मोठी होतील कळणार नाही. मला तर वाटतं माझ्या रेऊनही आता चान्स घ्यायला हवा. मनावर घ्यायला हवं रेऊ. काय बोलतेस तू? आत्ताच झालंय आमचं लग्न. चांगल्या कामाला उशीर नको. ये ओके मनावर. हा, चल घ्या ओटी भरून घ्या. अभि आता फक्त थोडाच वेळ माझी वाट बघा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.